नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सूर्या विचार करत असतो, त्याचबरोबर ह्या बायका काय येऊन बसलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस तेजूचं जे झालेलं आहे ते उकरून काढत आहेत. दोन वाक्य इकडची तिकडची झाली की पुन्हा तोच विषय निघतो. तेजूला बोललं जातं. तेजूला त्या म्हणत असतात की अगं माझा नवरा पण असाच होता, लग्नानंतर सहन करायला लागतं ग बाईच्या जातीला. हे सगळं त्या बोलत असतात. तेव्हा दुसरी म्हणते मग काय तेजूनं रोजच नवऱ्याचा मार खायचं का? मग त्याच्यानंतर अजून एक बाई बोलते की रोजच नाही ग, पण मग काय त्याचं सगळं ऐकून घ्यायचं का? मला पण नाही पटत. तुळजा पण म्हणत असते नवऱ्याचा प्रत्येक वेळेस अन्याय सहनच करायचा का? आणि का सहन करायचा? जर आपलं चुकलेलं नसेल तर आपण नवऱ्याचा अन्याय का सहन केला पाहिजे? हे सगळं तुळजाचं बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच तुळजा म्हणत असते की काहीही झालं तरीही आपण नवऱ्याचा अन्याय सहन करायची काहीही गरज नाही. त्यातली मग एक बाई म्हणते मग बाई खेळ जातो नवऱ्याबरोबर रोज कुस्ती, आता काय करायचं? सगळ्या तर तुला सांगत आहेत ना अन्याय सहन करायची काही गरज नाही आहे, मग खेळत जा. हे सगळं त्यांचं चाललेलं असतं. सगळ्याजणी वारंवार त्याच गोष्टी काढून बोलत असतात आणि तुळजाला म्हणत असतात की काहीही झालं तरीही तुला समजून घ्यायला पाहिजे, बाईच्या जातीनं हे ऐकावंच लागतं. हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राजू त्याचबरोबर तुळजा यांना सूर्याने बोलावून घेतलेलं असतं आणि सूर्या म्हणत असतो की आता काय करायचं आहे, किती वेळ झालं सांग बरं, तेजूला त्रास होतोय. तेव्हा तुळजा म्हणत असते काय करू? राजू पण म्हणत असते यार आता बघितलं ना दादा किती काम लावलंय, तरी पण त्या तेजूशी बोलणं झालं नाही म्हणून काम करत करत तिच्याशी बोलतच आहेत. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे सूर्या म्हणतो की मीच जाऊन बोलतो त्यांच्याशी, नक्की काय झाले ते बघतो, असं त्याचं चाललेलं असतं. आणि मग सूर्या बोलायला जातो आणि त्या म्हणतो की अहो काकी तुमचा घरचा फोन आला होता, तुम्हाला घरची लय शोधते, तुम्ही सांगत नाही, सांगितलं नव्हतं का येताना? हे चालू असतं. आणि त्यासोबतच सूर्या त्यांना बोलत असतो. सूर्या म्हणत असतो की अहो तुम्हाला घरी जाणं गरजेचं आहे ना, तुमच्या घरचे शोधत आहे. दुसरे म्हणत असते की नानी म्हणत असते की हो बरोबर आहे, माझ्या पण घरचे मला शोधत असतील रे, मला पण जाणं गरजेचं आहे. हे ती नानी बोलत असते. तेव्हा सगळ्याजणी म्हणतात चला चला गं गेलं पाहिजे आपल्याला, असं म्हणत आता सगळ्याजणी जायला निघालेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच सुरू असतं की आता गेलं पाहिजे. आणि त्या जात आहेत तोपर्यंत इकडे नाना आणि मामा येतात. तेव्हा ते म्हणू लागतात की सूर्या तुझ्याशी बोलायचं होतं. अरे डॅडींनी बोलावून घेतलं होतं बंगल्यावरती आणि प्रस्ताव दिलेला आहे. सूर्या म्हणत असतो काय? अहो पण कशासाठी? हे सगळं काय आहे? तुम्ही विचार करा ना, कालपासून शत्रुघ्नरावांचा एक फोन आलेला नाही आहे, तेजूला का विचारपूस केलेली नाही आहे. चुका सगळ्यांकडून होतात पण त्यांना त्याची जाणीव आहे का? कारण मला हे अजिबात पटलेलं नाही. शत्रुघ्नरावांनी फोन करायला पाहिजे होता, तेजू कशी आहे काय आहे, मान्य जे झालेलं आहे ते झालेलं आहे. तेव्हा हे सगळेजण म्हणत असतात पण सूर्या आपण पण एवढं ओढून ताणून घ्यायची गरज नाही आहे ना. सूर्या म्हणत असतो हे बघा कसे आत्तापर्यंत मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, पण ही गोष्ट मात्र मी ऐकणार नाही, असं म्हणत सूर्याने ठामपणे नकार दिलेला असतो. सूर्याने सांगितलेलं असतं की मला अजिबात हे मान्य नाही, मी हे अजिबात ऐकणार नाही. सूर्याचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात पण सूर्या असं कशाला तू विचार करत आहे? सूर्या म्हणत असतो की नाही आता डॅडींना काय सांगायचं हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा सूर्या म्हणत असतो की मी सांगतो डॅडींना काय सांगायचं ते, तुम्ही विचार करायची काही गरज नाही. इकडे डॅडींना असं वाटत असतं की आपला बाण बरोबर निशाण्यावर लागलेला आहे आणि आपण जे केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे, असं डॅडींचं म्हणणं असतं. आणि डॅडी जामच खुश झालेले असतात. डॅडींना असं वाटत असतं की आपलं काम फत्ते झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडींना सूर्या म्हणत असतो की हे बघा डॅडी कसं आहे माहिती आहे का, तुमचा प्रस्ताव मी मान्य केलेला नाही, असं सूर्या स्पष्टपणे डॅडींना तोंडावर सांगत असतो. डॅडी म्हणत असतात की खरंच जावई असावं तर तुमच्यासारखा, तुम्ही खूपच चांगले आहात, समजून घेणारे आहात, असं डॅडी बोलत असतात. परंतु सूर्याने एका दमात तिथे विषय एंड केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की नाही काहीही झालं तरीही हे मला काही मान्य नाही आणि मी हा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही. शत्रुघ्नरावांनी स्वतः येऊन इथे तेजूची माफी मागावी. तिच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते शत्रुघ्नरावांना चांगलंच माहिती आहे, ते तिच्याशी चुकीचं वागलेले आहे, त्यामुळं मला हे अजिबात पटलेलं नाही, असं डॅडींना सूर्या स्पष्टपणे सांगत असतो. आणि सूर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही शत्रुघ्नराव जोपर्यंत स्वतःहून येऊन माफी मागणार नाही तोपर्यंत हे कोणतंही गोष्ट त्यांची ऐकली जाणार नाही. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी मात्र जाम चिडलेले असतात. ते म्हणत असतात की लायकी आहे का तुझी आणि तुझी माफी मागायला येऊन सांगतोयस, बघ
उद्या तू स्वतः माझ्या दारात येशील तेव्हा तुला लायकी दाखवेल, असं डॅडी बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे सगळ्याजणी जेवायला बसलेल्या असतात आणि नेमक्या आज जेवणामध्ये धनूने भाकरी केलेल्या असतात. आणि ते बघून सूर्या म्हणतो की खरंच धनू, भाकरी पण तुझ्यासारख्याच केलेल्या आहेत गुबगुबीत. तेव्हा सगळेजण हसत असतात, कारण धनूने ज्या पद्धतीच्या भाकरी केलेल्या आहेत ते पाहून सगळ्यांना हसायला आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे सूर्या म्हणत असतो, काय का असे ना, धनूने आज स्वयंपाक केलाय की नाही, मग चांगलीच गोष्ट आहे ना, आणि धनू व्यवस्थितच सगळं करत असते, असं सूर्या सगळ्यांना समजून सांगत असतो. तेजू पण जेवायला बसलेली असते, पण तेजू मात्र जेवायला तयार होत नाही. तिला वाईट वाटत असतं तिच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्या गोष्टीचा. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सूर्या मात्र म्हणत असतो की तेजू, मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे, काहीही झालं तरीही अजिबात हार मानायची नाही आणि अन्नावरती राग काढायचा नाही. इकडे तुळजा पण तेजूला समजावून सांगत असते. तुळजा पण म्हणत असते की काहीही झालं तरीही तेजू या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने मॅनेज करणं गरजेचं आहे, असं तीही सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे सूर्या पण समजून सांगत आहे. सूर्याही तिच्याशी बोलत आहे, परंतु आता तेजूला मात्र वाईट वाटत आहे आणि त्याहीपेक्षा वाईट वाटत आहे ते सूर्याला. सूर्या जेवता जेवताच उठून ताट घेऊन आता ताट तिथंच ठेवून तसाच निघून जातो. त्याच्या मागे लगेचच जाते ती म्हणजे तुळजा. तुळजा म्हणते, सूर्या तुला कळतंय का, हे तू काय केलेलं आहेस, तू अशा पद्धतीनं उठून यायला नको होतं, असं त्याला ती सांगत असते. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की सूर्या, हे बघ, तुला वाटत आहे, परंतु तेजूला काय वाटलं असेल याचा विचारही करणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. परंतु सूर्याचं असं म्हणणं असतं, बघ ना, शत्रुघ्नरावांनी काय केलं, त्यांनी अशा पद्धतीनं वागायला नको होतं, त्यांनी तेजूसाठी यायला पाहिजे होतं. पण बघितलं ना, आपल्या दोघांमध्ये पण भांडणं झालेली होती, मी नाही का आलो तुझ्याकडे, तुझी नाही का माफी मागितली, अगं माझ्यासाठी माझ्या रागापेक्षा तुझं प्रेम, आपलं नातं महत्त्वाचं होतं, म्हणून तर मी आलो ना, हे सगळं सूर्या सांगत असतो. आणि त्याचबरोबर सूर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही शत्रुघ्नरावांनी यायला पाहिजे होतं. आणि तेवढ्या दारात शत्रू येताना दिसतो आणि सूर्याला धक्का बसतो, कारण शत्रू हा दारू पिऊन आलेला असतो. सूर्या आणि तेजू दोघंही धावत जातात आणि नक्की काय झालेलं आहे, हा मॅटर कशा पद्धतीनं सोडवायचा हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. इकडे शत्रू मात्र माफी मागत हात जोडतच आलेला असतो. ए तेजू, चल की गं, मला ना सारखं डोळे झाकले की तेजू दिसते, डोळे उघडले की तेजू दिसते, ती लाईट कशी असती बंद चालू होत असते, तशी माझी अवस्था होत आहे, असं शत्रू सांगत असतो. परंतु तो हात जोडत असतो. सूर्या म्हणत असतो की तुम्ही असं यायला नको होतं, ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही, असं सूर्याचं म्हणणं असतं. तेव्हा शत्रू म्हणत असतो की तेजू, मला तेजू पाहिजे, कसं आहे, मला धाडस नव्हतं ना माझ्यात, तेवढं ताकद एक वाटत नव्हती, त्यामुळं मी येणार कसा होतो, त्यासाठी थोडीशी घेतली, सपोर्टला घेतली, बाकी काही नाही आहे, सपोर्ट असं म्हणत तो बोलत असतो. आणि तेजू, चल ना गं, आणि असं म्हणत हात जोडत असतो. सूर्या म्हणत असतो की चला शत्रुघ्नराव, चला तुम्ही बाहेर. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला लक्षात येत नाही आहे, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुम्ही जर इथून गेला नाहीत तर तुम्हाला धक्के मारून बाहेर काढावं लागेल, पण त्या गोष्टीचा माझ्या बहिणीला मात्र खूप त्रास होईल, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जा बाहेर, इथे थांबू नका, असं सूर्या बोलत असतो. शत्रू मात्र म्हणत असतो की असं नका करू, तेजू चल. सूर्याचं एकच म्हणणं आहे की काही झालं तरीही तुम्ही शुद्धीत असताना या आणि मग तेजूला घेऊन जा, तिची माफी मागा, तिच्याशी काय बोलायचं आहे ते बोला, पण आता तुम्ही इथं थांबायचं नाही, आत्ताच्या आत्ता जा. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता डॅडींनी इकडे माहिती काढायला सांगितलेली असते आणि त्या माहितीनुसार डॅडींना कळलेलं आहे की तेजूचा जो सासरा आहे तो खूप मोठ्या कर्जात बुडालेला आहे. आणि मग आता डॅडींनी त्यांच्या ओळखीचा पतसंस्थेचा एक माणूस आहे त्याला तिथं पाठवलेलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे, जर तुमच्या सुनेच्या इकडे माहेरी तिकडं जर कळलं तर काय होईल, त्यांना माहिती आहे का ह्या कर्जाचं, एक नंबरचे चिक्कू माणसं आहात तुम्ही, आणि ह्या कर्जाचं जर त्यांना माहीत नसेल तर मग ही गोष्ट लपून राहायला पाहिजे असेल तर उद्याच्या उद्या साखरपुडा करून घ्यायचा आहे. मग त्या पाहुण्याने लगेच इकडे सूर्याला फोन केलेला असतो आणि सूर्याला सांगितलेलं असतं की उद्याच्या उद्या साखरपुडा उरकून घ्यायचा आहे. सूर्या म्हणत असतो, पण एवढ्या लवकर कसं, हे कसं शक्य आहे, असं सूर्या बोलत असतो. तेव्हा ते म्हणत असतात की नाही, उद्याच्या उद्या करायचं आहे. सूर्या म्हणत असतो की अहो पण तयारी तर झाली पाहिजे. ती लोक मात्र ऐकायला तयार नसतात आणि सगळेजण बोलत असतात तयारी कशी करायची, काय करायची. पण सूर्या म्हणत असतो, मला तर एक वेगळंच टेन्शन आहे, कारण थोरला जावई आणि डॅडी तर नसतील,
तर हा साखरपुडा कसा होईल, मला प्रश्न पडलेला आहे. डॅडींना कसं बोलवायचं? आणि त्या डॅडींना मात्र काम झाले आणि त्या गोष्टीचा आनंद त्यांना झालेला आहे. कारण आता सूर्या नाक घासत आमच्याकडे येणार आणि आम्हाला दोघांना घरी घेऊन जाणार हे त्याला डॅडींना वाटत असतं. परंतु डॅडींना मात्र हे लक्षात येत नाही आहे की सूर्या आता त्याच्यावर काहीतरी तोडगा काढणार. त्याहीपेक्षा तेजू मात्र जबरदस्त डबल धमाका करणार आणि डॅडी आणि शत्रू या दोघांना तोंडावर पाडणार. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.